वाटलं ना तर आमची एवढ्या लवकर मोठी होऊन जाईल आणि अंकल सोबत फुटबॉल खेळ. हे बघा स्नो ह्या किक 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 ये हे घे हे घे हे घे हे घे किक किक. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे ऑफिस डे. आज आपण करणार मोठं ब्लॉग. आणि अजून एक असायची गोष्ट सांगू का, मी आता मगाशी आंघोळ करायला गेलो होतो ना, वॉशरूममध्ये बघितलं साबण संपला होता. आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही जिथे सगळं सामान ठेवतो तिथं बघितलं तर तिथं पण साबण संपला होता. तर फक्त तिथं एक साबण होता, तो पण होता स्नोईचा, असं जॉन्सन बेबी वगैरे नावाचा असतो ना तो. बिकॉज ती ते वापरत नाही वाटतं आता, तिचे दुसरे साबण असतात स्पेशल त्यासाठी. पण हा असाच पडला होता, तो मी आज यूज केला आणि मला फील झालं की यार त्याच्याने खूप मऊ स्किन होते, काही हानिकारक वगैरे नाही. तर आपण यूज का नाही करत? लहान पोरांचे प्रोडक्ट किती भारी असतात, त्यांचा फ्रेग्रन्स वगैरे एकदम असा वाव येतो. मला माहिती नाही, मी पहिल्यांदा यूज केलं. कोणी यूज केलं असेल तर मला कमेंट डाऊन करून सांगा की चांगलं आहे नाही आहे, यूज करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, मला माहिती नाही. असं तोपर्यंत तुम्ही कमेंट करा. तोपर्यंत मी आवडतो, देवपूजा करतो, नाश्ता करतो, मग आपण ऑफिससाठी निघू. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करून द्या. चला निघूयात. बाय बाय स्कूटी, विल मिस यू. फेझरच घेऊन जावं लागेल. फेझर तुझ्यावर पण खूप प्रेम आहे ग, पण कसं आहे तू माझे शूज खराब करते, बॅग ठेवायला जागा नाही तुझ्याकडं, म्हणून तुला घेऊन जायला कंटाळा येतो. बट ठीक आहे, फेझर इज लव. झूठ बोलो. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप रे किती गरम व्हायला लागलंय, हद पार. सकाळचे 10 वाजलेत तरी पण भर सकाळ म्हणजे मी असं ना पूर्ण ओला झालोय घामाने, इतकं जास्त गरम होतं. म्हणजे खरंच खूप जास्त ऊन आहे. अवॉइड करा बाहेर जायचं, बाहेर ट्रॅव्हल करायचं, बाहेर फिरायचं. दुपारचा वेळ तर घरातच राहा मस्त आणि घरातच कामं करा. जर ट्रॅव्हलिंग होत असेल तर प्लीज जरा पाणी पित राहा, कंटिन्यू पाणी प्या, लिंबू पाणी प्या, बॉडीला हायड्रेट ठेवा थोडं. की सकाळी आपण जेवढे पण, आता मला माहिती नाही किती लोक हे फॉलो करतात, पण मी रिक्वेस्ट करायला जर फॉलो नसेल करा तर करून घ्या. अजून पण तुमचं आंघोळ झाल्यानंतर रुटीन स्टार्ट करायचं आधी, ब्रेकफास्ट करायचा आधी तुम्ही मंदिरात जा. मंदिरात म्हणजे आपल्या घरच्या मंदिरात देवाचे दर्शन घ्या. काही करू नका, फक्त बसा, गप्पा मारा, 5 मिनटं मन शांत ठेवा, डोकं शांत ठेवा आणि दर्शन घेतल्यानंतर, आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करा. ट्रस्ट मी, दिवस इतका चांगला जातो. हा माझा प्लस पॉईंट आहे की मला ती सवय झाली आता रेग्युलर. पण आंघोळ केली ना तरच जातो मी. आणि कधी कधी असं होतं की आंघोळ मिस होऊन जाते कंटाळामुळे, झोप होत नाही, उशिरा उठतो, 12-1 वाजता उठतो ना, फक्त तेव्हा राहून जातो. पण जेव्हा पण मी आंघोळ करून बाहेर होतो ना, आधी देवाचे दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो आणि त्याच्यानंतर माझा जो दिवस आहे, माझी रुटीन आहे, मी ते स्टार्ट करतो. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल हे करून बघा, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आता IPL सीझन चालू, सगळ्यांना माहिती आहे. सध्याच्या याच्यात बघत असाल एकदम हॉट टॉपिक आणि चर्चेवाला टॉपिक म्हणजे की हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स. मी जेन्युइनली सांगतो, मी रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. वर्ल्ड कपपासून मी असा कोणाचा फॅन नव्हतो, बट विराट कोहली आणि रोहित शर्माचा खूप मोठा फॅन झालो मी आपल्या वर्ल्ड कप झाल्यानंतर. मला एक समजत नाही, जेन्युइनली सांगा, जे हार्दिक पांड्याला हेट भेटतंय, एवढं लोक त्याला एवढं हेट करतायत, ते करायला पाहिजे का नाही? जर माझा स्वतःचा तुम्ही पर्सनल पर्स्पेक्टिव्ह विचाराल, मला विचाराल तुम्ही, तर मी म्हणेल की नाही भेटायला पाहिजे. बिकॉज तुम्ही बघत असाल रोहित शर्मा, हार्दिक पांड्या दोघंही फील्डवर जेव्हा असतात ते असं दाखवत नाही की आपल्यासारखं नाही करत. जे फॅन्स असतात ना, याला शिवाय घाल, त्याला शिवाय घाल अँड ऑल, ते किती एकदम मजेत राहतात, मिळून मिसळून राहतात. आणि इकडे फॅन लोक काय माहिती एकमेकांना ट्रोल करतात, शिव्या देतात अँड ऑल. मी जेन्युइनली खूप मोठा रोहित शर्माचा फॅन आहे, पण असं नाही करायला पाहिजे. हार्दिक पांड्याकडे कॅप्टन्सी आहे तर त्याला पण तेवढेच सपोर्ट करायला पाहिजे. आय नो तो जरा डिसिजन पण चुकतात, मागच्या मॅचमध्ये तर भयंकर डिसिजन चुकले. पण जर तुम्ही खरा क्रिकेटचे फॅन आहात आणि स्पोर्ट्समॅनशिप काय असते तुम्हाला जर माहिती आहे ना, तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टी अजिबात नाही करणार. तो गेम आहे, त्याच्यात या सगळ्या गोष्टी होतील. आज हा कॅप्टन आहे, उद्या तो असणार आहे, परवा तो असणार आहे. सो हे चालत राहील. सो याच्यावरनं आपण असं भांडून सोशल मीडियावर याला त्याला ट्रोल करून काहीच म्हणजे मिनिंगलेस गोष्टी आहेत सगळ्या. काल रोहित शर्मा कॅप्टन होता मुंबई इंडियन्सचा, आज हार्दिक पांड्या आहे, उद्या कोणीतरी दुसरं असेल. सो हे चालत राहणार आहे, ठीक आहे. पण तुम्ही एंटरटेन व्हायला विसरू नका, एन्जॉय करा, मज्जा करा. चला आता आपण पटकन ऑफिसला पोहोचूयात. राईट, चला निघूयात घरी. आणि मला इतकी डेंजर झोप येते ना, असं वाटतं की कधी मला असा बेडवर लेटायला भेटेल आणि कधी अर्धा 1 तास असं मस्त डोळे बंद करून ACचा हवेत झोपून राहू. लिटरली असं होतं मला. माझे हात
झालेत बघा. आता जरा पंख्यात आलो म्हणून, बाकी आत एकदम असं ओला झालोय मी. जॅकेट मधून बॅग वगैरे वगैरे सगळं ओलं झालंय. मी तुला भेटतो निवांत जेव्हा आपण खाऊ. ओट्स बनवायचे आहेत मला, कारण की भूक पण लागून गेली. आणि खाल्ल्यानंतर मग निवांत आपण जेव्हा जिम वगैरे करू तेव्हा भेटतो. स्नॅक्स कसला सॉर्टेड आहे आपला. मसाला ओट्स, मसाला चहा. काय ठेवलं तिथं, काय ठेवलं, काय ठेवलं. 2 मिनिटं लक्ष इकडे तिकडे नाही गेलं काय. या पोरीला बापरे आता ना खतरनाक आगाव झाली बघा. हां बघा, तुला लागेल ना ग. होय माऊली माऊली माऊली, हाताला लागेल, पायाला लागेल, थोडंफार घाबरत जा. चल इकडे अंकलला पकडा. न अंकलला पकडा. बागो बाय करून दे, बाय करून दे. बाय बाय, चाव चाव, बाय कर. बाय, आय लव्ह यू, सी यू. आपण जिम साठी ऑलरेडी झालो. 7:30 वाजून गेल्या. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो जी नेहमी आमच्या घरात होत असते. मी आहे क्रिकेट फॅन, बाकीचे आहेत दोघं, त्यांना काही इंटरेस्ट नाही टीव्ही मध्ये. आणि स्नोई आहे प्युअर कार्टून फॅन. बघा तुम्ही आता तिला असं वाटतंय कोको लावतोय मी. चलो जिमला जाऊन येऊ थोडं आणि जिम करून येऊ. बिकॉज त्याच्यानंतर मग आज फ्रायडे नाईट आहे, वाटत पण नाही फ्रायडे नाईट आहे किंवा पार्टीचा वगैरे असं काही मूड नाही आहे. आल्यानंतर कामाचा मूड आहे फुल. बिकॉज एडिटिंग खूप सारी बाकी आहे. व्हिडिओ एडिट करेल, रील एडिट करेल आणि शॉर्ट्स आपले एडिट करायचे राहिले. सो ते काम करेल. आता कुठं जाणार नाही. जिम करून मस्त येऊ आणि काहीतरी आवडतं खाईल मी. बिकॉज आज उन्हातानामध्ये आपण ऑफिसला जाऊन आलो ना, चांगलं म्हणजे हेल्दी पण खाऊ आणि जरा थोडंसं चिट चॅट पण खाऊ. इथं लाईट बेस्ट आहे. डायरेक्ट चेहऱ्यावरच लाईट येतो. इथं आपण व्हिडिओ शूट करू शकतो. आणि यस डन विथ माय वर्कआउट एक नंबर झाला. आणि खरं सांगतो चुम्मेश्वरी वर्कआउट झाला. तुमचं ऑनेस्ट ओपिनियन मला कमेंटमध्ये सांगा. जेव्हापासून मी वर्कआउट रेग्युलर करायला लागलो आणि वर्कआउटचे व्हिडिओज मी ब्लॉगमध्ये टाकायला लागलो आहे, तुम्हाला लोकांना दाखवायला लागलो आहे, थोडाफार रिझल्ट दिसतोय का, जरा असा बरा रिझल्ट दिसतोय का. अजून पण मी माझा डाएट प्रॉपर नाही केला आहे. माझा चहा कंटिन्यू चालू आहे, माझं बाहेर खाणं कंटिन्यू चालू आहे विकेंडला. मग तुम्ही असं म्हणू शकता 60-40 डाएट चालू आहे माझा. सो मला प्लीज कमेंटमध्ये थोडं मोटिवेट करून जा की दादा रिझल्ट चांगले, तू कंटिन्यू कर, तू डाएट अजून केला तर अजून भारी रिझल्ट येते ना. थोडंसं एक कमेंट सोडून जा बस. एक सेकंद 2 सेकंद लागतील किंवा मॅक्स 10 सेकंद लागतील. पण एक मोटिवेशनची गरज आहे. कारण की जर ते चांगल्या कमेंट्स वाचल्या ना तर मी अजून डाएट चांगला करेल आणि अजून एकदम भारीवाले रिझल्ट आणेल, जेणेकरून तुम्ही पण मोटिवेट व्हाल आणि मी पण मोटिवेट होईल त्याच्याने. ऑलराईट बाळांनी मी जरा गिरीधरला चाललो होतो चहा प्यायला, पण माझा बॅगेचा पट्टा तुटला होता जिमचा बॅगेचा. बरं झालं इथं रस्त्यावरच आपलं एक शॉप दिसला आम्हाला. म्हटलं चला लावून घेऊ, कारण की एका साईडनेच ते लटकवतोय ना तर बॅक पेन होते माझी. एवढं रात्री पण बघा शॉप चालू आहे आणि किती मस्त शॉप आहे एकदम. लहानपणी असे कपडे शिवायचो आम्ही. का हो आता आमच्यासारखे पोरं येतात का असे कपडे शिवायला? काय बोलतात खरं? प्रॉपर असे जे लटकवलेत ते मला अजून पण आठवतं. आई आम्हाला दिवाळीचा टायमाला जेव्हा आपण कपडे खरेदी करतो ना, अशा इथं घेऊन यायचे ना, आम्हाला कपडे शिवूनच घालायला लावायचे. जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे असं लहानपणी खूप कमी यूज केलंय. काय रे बाळा, व्हॉट अबाउट यू? अरे बाळा तर मॉडेल होता लहानपणी. दादा वहिनी पण चाललेत आज बाहेर, त्यांच्या पण बॅग्स रेडी आहेत. मी पण चाललो आहे. मी इथून स्कूटी घेऊन जाईल आणि मी आपली जी गाडी आहे ती तिथून पिक करेल आणि त्याच्यानंतर निघूयात. आत्ता पहाटेचे वाजलेत 5:15 वाजलेत आणि आम्ही चाललो जरा सनराईज बघायला लोणावळ्याला टायगर पॉईंट. सगळ्यांना माहिती असेल. सो इथून मला बाळाकडे जायचं आहे. बाळाकडे जायचं आधी मला गाडी घ्यायला जायचं आहे. एका ठिकाणी पार्क केली, इथं पार्किंगला जागा नव्हती आपल्याकडे बिकॉज आपली गाडी ऑलरेडी पार्क केली. सो तिथून गाडी उचलेल, त्याच्यानंतर बाळाकडे जाईल आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू तिकडे जाऊ. आमचा एक मित्र आहे हितेश, त्याला आम्ही मिस करणार आहे आज बिकॉज तो घरी गेला आहे. सो येस मजा येणार आहे. स्टे ट्यून. हा प्लॅन कालच झालेला. सो आज आम्ही सक्सेसफुली त्याला एक्झिक्यूट केला आहे. किती उशीर आलाय, किती वाजले निघालो होतो, कधी 6 वाजून गेले. 4 वाजेल मी कॉल करून उठवलंय. तू उठवलं ते खरं आहे, पण आता यायला का टाइम झाला तुला? बापरे, नवीन टी शर्ट घातलं तू माझ्यासारखं. नाही रे, धुतलेलं ते कालच. मला एक सांग, सुसू लागली कुठं करू? इकडे मला खरंच जोराची सुसू लागली. मला आहे ना गाडी चालवताना एसी पण चालू होती ना, तर असं कसं तरी होत होतं पोटात. चल माझ्यासोबत तिकडे जाऊ. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है.
ऑलरेडी आपण टायगर पॉईंटला तर पोहोचलोय. आय नो भरपूरशा लोकांना क्वेश्चन पडत असेल, टायगर पॉईंट हा सनसेटचा पॉईंट आहे, सनराईजचा पॉईंट नाही अजिबात. तिथे गेल्यावर आपण डिस्कस करू, तिथे गेल्यावर आपण गप्पा मारू. आधी गेट बंद होता म्हणून आम्ही तर गाडी पार्क केली, पण आता गेट ओपन झालाय. म्हटलं चला गाडी मध्येच घेऊन जाऊ. यांचा ताफा दिसतोय किती इथे माकडं, यांच्यामुळं कोणीही तिथे जवळ जात नाही, त्या व्ह्यूचा लाभ घेऊ शकत नाही. आम्ही आलो सनसेट पॉईंटला सनराईज बघायला. सनराईज ऑलरेडी झाला इकडनं, सो हा एन्जॉय करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला सनसेट पॉईंटचा जो व्ह्यू आहे तो पण दाखवतो. ऑलराईट, वाजून गेलेत 8:46 आणि यस आम्हाला माहिती नाही इथं का आलो होतो आम्ही. इथे यायला नाही पाहिजे, सनसेट पॉईंट आहे ना, संध्याकाळी यायला पाहिजे इथं. बट आम्हाला असं होतं की यार कुठेतरी जाऊ, बिकॉज वीकेंड पण होता ना, आणि आमचा एक मित्र पण गायब आहे. सो प्लॅन दुसरा होता आमचा जायचा, पण हा जवळ पण होतं. म्हटलं चला सकाळ सकाळ जाऊन बसून मस्त आपण चहा पिला, भजी खाल्ली, सगळं झालंय. आता आम्ही चाललोत घरी जाऊन आराम करू, बिकॉज ऊन यायला लागलं. आणि जास्त ऊन जर झालं इथं सकाळचं पहाटेचंच ऊन आहे, अजून 11-12 वाजले ना बेकार वाट लागेल. त्याच्या आधी आपण घरी जाऊ. बाळा कसं वाटलं रे? एवढं वरत नव्हतं पण ठीक आहे. हा, ही ऑनेस्ट रिॲक्शन आहे त्याची. मला वाटलं का आता सांगतो तो वाव ओ एम जी ओ बाप रे. पण यस, लोणावळ्याचा जो टायगर पॉईंट आहे ना सनसेटसाठी, सनराईजसाठी अजिबात येऊ नका. ऑलराईट, येऊन गेलो आपण घरी आणि आता वाजून गेले 1:15 वाजून गेला. आणि सकाळपासून उठलोय कधी 4:30 पासून, आणि कंटिन्यू ड्रायव्हिंग इकडून पण करत गेलो, तिकडून पण करत आलो. आणि बाळाला घरी सोडलं, त्याच्यानंतर पार्सल घेऊन आलो खायला. म्हटलं आता घरी खूप जास्त भूक लागली, पोट भरून खाईल, त्याच्यानंतर डायरेक्ट झोपून जाईल. मी तुम्हाला भेटतो आराम वगैरे केल्यानंतर. आपण मजा येऊन गेली, मस्त फिरून येऊन गेलो. आता दुपारी पुढे जायची हिंमत नाही, एवढं ऊन आहे बाहेर बेकार. आता घरातच आराम करेल. ऑलराईट, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता वाजून गेले 5:30. मस्त झोप झाली आपली, खाऊन पिऊन मस्त लगेच झोपलो होतो. एसी वगैरे एकदम, आपला रूम थंड होता आणि असं बेडवर लेटताच झोपून गेलो होतो, बिकॉज झोप खूप लागत होती. एवढी ट्रॅव्हलिंग झाली, सकाळी उठलो होतो, झोप पूर्ण झाली. आता आपण एकदम ऑलरेडी आता चहा प्यायची इच्छा आहे, बट त्याच्या आधी चहा पण थोड्या वेळानंतर पिऊ. पण मला असं एक टाइम आहे घरात आणि गेम खेळायची खूप जास्त इच्छा होती. खूप दिवस झाले आपण गेम खेळला नाही आहे. त्याच्या आधी मी ना हे जो आपला डोर आहे ओपन करेल, बिकॉज हवा येईल तिकडनं. आणि अजून पण 5:30 वाजले तरी बाहेरचं वातावरण इतकं गरम आहे ना, बाहेर येतच फील होतं की बापरे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बिलकुल मजा नाही अशा वातावरणात. 5:30 वाजून गेले तरी असं थोडंफार थंड व्हायला पाहिजे ना, ते पण नाही. आपण गेम खेळणार आहोत आपला सुपर मारिओ. माझ्याकडे 6 चान्स होते, या एवढ्याशा डब्यात मी 3दा मेलोय. अरे यार, डन फॉर द डे. गेम झाला आपला खेळून, ऑलमोस्ट पाऊण तास झाला. 45-40 मिनटं आपण गेम खेळले, ते संपलं. आता मस्त मॅच चालू करून दे ऑटोमॅटिक, आणि इथं आपले डंबल्स घेऊन येऊ, वर्कआउट पण करू. वाजून गेलेत किती? 7:45. वर्कआउट कधी स्टार्ट केलं होतं मला माहिती नाही, पण वर्कआउट एक नंबर झाला. होम वर्कआउट पण आपला एवढा भारी होईल मला वाटलं नव्हतं. आणि यस, मला माझे लॉकडाऊनचे दिवस आठवले. मला जे खूप आधीपासून खूप वर्षापासून बघतात त्यांना माहिती असेल, लॉकडाऊनमध्ये पण मी माझा एकही दिवस वर्कआउट मिस नाही करायचो. सिलेंडर असू द्या, विटा असू द्या, खूप साऱ्या गोष्टींचा जुगाड करून माझा वर्कआउट मी कंटिन्यू ठेवला होता. टेरेसवर जाऊन मी लेग्स वर्कआउट करायचो. खूप साऱ्या मेमरीज अशा मला रिमेंबर झाल्या आणि अशा रिकॉल झाल्या. येस, असा परफेक्ट डे होता आजचा. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर टाइमवर झाला. आपण बाहेर फिरून पण आलो. स्टार्ट टू एंड तुम्ही बघितलं असेल, पूर्ण स्टोरी लाईन बघितलं असेल, पूर्ण ब्लॉग बघितला असेल. आणि यस, असे दिवस होतात ना, असा परफेक्ट डे जेव्हा जातो ना, तेव्हा एक वेगळीच फिलिंग असते आणि एक वेगळाच आनंद असतो. सो यस, याच्यानंतर काय मॅच बघेल, त्याच्यानंतर बाळाला कॉल करेल, बघू काही प्लॅन झालं तर बाहेर जाईल. आल्यानंतर माझी एडिटिंग कंटिन्यू करेल आणि आजचा दिवस संपला. आय होप तुमचे पण सगळे दिवस, तुमची सगळी रुटीन आहे ना अशीच जाऊ देत जा. मजा येते. आपलं जे आतून सोल आहे ना ते खुश असतं आणि आपण स्वतः खुश असतो जेव्हा असं सगळ्या गोष्टी होतात प्रॉपर तेव्हा. आणि जर गोष्टी अशा टाइमपास करण्यात, रिकामा शनिवार रविवार असाच जर चालला गेला ना, मग ते कुठेतरी खातो आपण की अरे मंडे कधी येऊन गेला समजलं नाही. सो यस, आय होप तुमचे पण सगळे दिवस असेच जात असतील. आपण या ब्लॉगला इथेच एंड करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि प्लीज अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. आणि उद्याचा प्लॅन माझा सॉर्टेड आहे, स्नोईसाठी खूप सारी शॉपिंग करायची मला. सो स्टे ट्यून पुढच्या ब्लॉगसाठी पण. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक सुद्धा करून द्या, कमेंट सोडून द्या एक भारीवाली. आणि ही रुटीन तुमची जी कुठली रुटीन असेल, बेस्ट रुटीन तुमच्यासाठी, ती फॉलो नक्की करा. टाइमपास करू नका आणि स्वतःसाठी टाइम काढत राहा आणि मजा करत राहा आणि खुश राहा. ठीक आहे, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. प्लीज डू सबस्क्राईब. मॅच चालू आहे, वाजलेत 9 आणि काय दिवस बघतोय आपण.
बाहेर पाऊस पडतोय म्हणजे सिरियसली उन्हाळ्यात पाऊस, काय लॉजिक आहे? मी म्हटलं आवाज कसं काय येतो असा जोरजोराचा, मला वाटलं इथं पत्र्यावर पाणी पडतं त्याचं असेल. बाहेरून बघितलं तर पाऊस चालू आहे एकदम कडकवाला.